दुःख असण्याचं शिवसेनेला कारणच नाही. एक दुःख सध्या गुणरत्न सदावर्तेंना आहे असं वाटतंय. त्यांनी काय म्हटलं ते तुम्हाला माहिती आहे, फक्त दर्शकांसाठी म्हणून सांगते की एकनाथ शिंदे हे पॉलिटिकली आणि आयडिओलॉजिकली उपमुख्यमंत्री म्हणून अनफिट आहेत आणि त्याचबरोबर उदय सामंतांबरोबर मिळून ते एक टोळी चालवतात असं त्यांचं क्रिटिसिझम आहे. हे का झालं, म्हणजे कशातून येत आहे? नाशिकची एक जागा आहे, 40 एकर जागा आहे, जी 2026ला MIDCने घेतली. तिथं 72 अनधिकृत बांधकामं होती, ती MIDCनं पाडली. पण तिथे एक बौद्ध विहार देखील होतं आणि मंदिर देखील होतं. ते मी स्ट्रिक्टली त्यांना ऑर्डर दिली होती की पाडू नका. आणि ती कारवाई झाल्यानंतर ते त्या लोकांना भेटले असतील, त्यांनी थेट सांगितलं की मी त्याच्यामध्ये गैरव्यवहार केलेला आहे. आता आपल्या सदावर्ते साहेबांना होळीला, दिवाळीला आणि आता कुंभमेळा असल्यामुळे कदाचित माझी आठवण झाली असेल, पण ह्याच्यामध्ये काहीच तथ्य नाही. मी काल तर पुढे जाऊन सांगितलं, नाशिकच्या परिसरामध्ये ती जागा सोडाच, 1 इंच जागा जर माझ्या किंवा माझ्या नातेवाईकांच्या नावावर असेल, मी राजकीय संन्यास घेतो. मुद्दा असा आहे की कोणतरी काहीतरी ब्रीफ करतंय म्हणून काहीतरी अर्थ लावून बोलण्यात काही अर्थ नाही. आणि शिंदे साहेबांचे आणि त्यांचे संबंध देखील जवळचे आहेत. मला तर ते अरेतुरे करतात, त्यांना तुम्ही अधिकारच देऊन टाकलाय, मला तुम्ही अरेतुरे करा. पण असा त्यांचा काय गैरसमज झाला की आम्ही ती गैरव्यवहार केला. मी आजही सांगतो ना, त्या बिचारा शिंदे साहेबांचा त्याच्यामध्ये काही संबंध नाही. त्या आधी त्या जमिनीमध्ये मी MIDCचा मिनिस्टर म्हणून महाराष्ट्रामध्ये जेवढी अनधिकृत बांधकामं MIDCच्या जागेवर आहेत ती तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन पाडा अशा पद्धतीचे ज्यावेळी निर्देश देतो, तो फायदा इंडस्ट्रियलिस्ट नाही ना, तो आपल्या महाराष्ट्राच्या ग्रोथसाठी केलेला आहे. ती जागा कुठची, महसूल मंत्र्यांनी कुठचे निर्णय घेतले, काही मला माहित नाही. आणि काल ज्यावेळी मी नाशिकमध्ये त्या सगळ्या आंदोलनकर्त्यांना भेटलो, ते म्हणाले त्यांच्या स्टेटमेंटचा आमचा पण काही संबंध नाही, कारण मी पहिले त्यांना भेटलो होतो आणि काल देखील मी त्याच्यावर मार्ग काढतो म्हणून सांगितलं. परंतु शिंदे साहेबांचं नेतृत्व काय आहे याच्या सर्टिफिकेटची आवश्यकताच नाही कोणाची, कारण शिंदे साहेबांचं नेतृत्व काय आहे आता देशानं बघितलेलं आहे. काल देखील देशानं बघितलेलं आहे, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देशानं बघितलेलं आहे, बाकी सगळ्या निवडणुकांना बघितलेलं आहे. तर 100% सदावर्ते साहेबांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. पण पुढच्या काही दिवसात आम्हाला भेटले की आम्ही दूर करू. म्हणजे ते संकट सुद्धा संकट मोचक बघतील त्या संकट. संकट असं मानत नाही, त्यांचं काहीतरी